ट्रम्प ऑलवेज चिकन्स आउट, म्हणजे ट्रम्प नेहमी शेवटच्या क्षणी माघार घेतो. यावेळेसही तसंच झालं का? पण चांगलं झालं. ट्रम्पने इराणला दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम आता थेट 5 दिवसांनी एक्सटेंड केला आणि म्हणे इराणसोबत बोलणंही झालं. पण इराणने स्पष्ट सांगितलं, कोणतीही डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट चर्चा झालेली नाही. म्हणजे एक्सटेन्शन हे अचानक आणि अनएक्सपेक्टेड मूव्ह ठरलं. याचा इम्पॅक्ट मार्केटवर लगेच दिसला. 23 मार्च 2026 रात्री सुमारे 8 वाजता युएस मार्केट जवळपास 2.5% अप आहे. गिफ्ट निफ्टी 4% पेक्षा जास्त वाढलेला दिसतोय. पण क्रूड ऑइल्स अजूनही अप आहेत, जी चांगली न्यूज नाही. म्हणजे सध्या सेंटिमेंट्स मिक्स आहेत. पण इथेच स्मार्ट मूव्ह महत्वाचा आहे. याचा अर्थ आत्ताच लमसम इन्व्हेस्टमेंट करायची का? तर नाही, थोडं थांबा. अजून 5 दिवस सिच्युएशन कशी इव्हॉल्व्ह होते ते बघा. मी लमसम मधला 20% हिस्सा इन्व्हेस्ट करणार आहे आणि बाकी अशाच परिस्थितीनुसार ग्रॅज्युअली इन्व्हेस्ट करत राहणार. कारण ट्रम्प ऑलवेज चिकन्स आउट. त्यामुळे मार्केटचं काही सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतं? उद्या मार्केट खरंच वर जाईल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.